नमस्कार पुणेकर. तर आता पुण्याच्या विविध भागात मेट्रो सुरू झाली आहे आणि मेट्रोमध्ये आता सायकल पण घेऊन जाऊ शकतो. पण जो लास्ट माइल कम्युटचा प्रश्न होता तो सुटला आहे का? तर चला बघूया. तर मित्रांनो, मी बघतोय की तुम्ही सायकल आणि मेट्रोचा प्रवास दोघांचा मिळून करतायत. तुम्हाला काय वाटतं या जोडीबद्दल, की काय कॉम्बिनेशन वाटतं मेट्रो आणि सायकलचा युसेज? मेट्रोने आलं तर प्रवास सोपा पडतो, कारण बसने यायचं म्हणलं तर थांबावं लागतं बस स्टँडला. मेट्रोने 2 किलोमीटर लांब आहे माझी शाळा, तर मी मेट्रोने लवकरच जायचं. नमस्कार सर. तर आपण बघत आहोत की तुमचं जे हे शॉप आहे आनंद नगर मेट्रो स्टेशन जवळ आहे आणि पुणे मेट्रोमध्ये आता सायकलिंग पण अलाउड केली आहे. सायकल घेऊन जाऊ शकतो. तुम्हाला काय वाटतं, जो हा निर्णय गेला आहे तर आणि सायकलिंगला बूस्ट भेटेल का पुण्यामध्ये परत? सायकलिंगला बूस्ट नक्कीच मिळणार आहे, कारण की गव्हर्नमेंटने खूप छान निर्णय घेतला आहे. सो फर्स्ट अँड फॉरमोस्ट थिंग म्हणजे तुम्हाला काही ॲडिशनल चार्जेस पे नाही करायचे. त्यासाठी तुम्ही विदाऊट एनी कॉस्ट सायकल तुमच्याबरोबर तुमच्याच तिकीटमध्ये घेऊन जाऊ शकताय. लास्ट माईल जो हा प्रश्न होता हा सॉल्व झाला इकडे, कारण की रिक्षावाले अब्रप्ट प्राइजेस मागतात तुमच्याकडनं इकडच्या इकडे जायला. तुमच्याकडे स्वतःची गाडी असेल, सायकल असेल, तर तुम्ही तशीच कम्युट तुमचं सोपं पडणार. मेट्रो चांगला उपक्रम आहे. नक्कीच खूप छान उपक्रम. नक्कीच धन्यवाद तुमचा हा विचार आहे.